एक रात्र, एक निर्णय आणि संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद. कुंभ राशींच्या जातकांनो, हे ऐकलं नाहीत तर नंतर पश्चाताप होईल. जय माता दी. कुंभ राशींच्या बंधू आणि भगिनींनो, सावध व्हा आणि लक्षपूर्वक ऐका. येत्या 17 एप्रिलला येणारी दर्श अमावस्या तुमच्या जीवनात एक अभूतपूर्व क्रांती घेऊन येणार आहे, जी तुम्ही कित्येक वर्षांपासून मनात जपलेल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकार करेल. ही अमावस्याची रात्र म्हणजे तुमच्या जुन्या दुःखाचा, संघर्षाचा आणि अपयशाचा कायमचा निरोप असेल आणि तुमच्या नशिबाच्या क्षितिजावर एका नव्या यशस्वी जीवनाची सुरुवात होईल. परंतु हा महत्त्वपूर्ण बदल घडण्याआधी सृष्टी आणि ब्रह्मांड तुम्हाला काही विशेष संकेत देणार आहे. ते ओळखणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, कुंभ राशींच्या जातकांनो, आता तुमच्या आजूबाजूला वावरणाऱ्या खोट्या माणसांपासून सतर्क राहण्याची वेळ आली आहे. या दर्श अमावस्यानंतर तुमच्या आयुष्यातील काही झाकलेली सत्ये उघड होतील, जे ऐकून तुम्हाला क्षणभर धक्का बसेल, पण तीच सत्ये तुमचा प्रगतीचा मार्ग मोकळा करतील. ज्यांच्यावर तुम्ही निशंकपणे विश्वास ठेवला, त्यांचाच खरा चेहरा आता तुमच्या समोर येणार आहे. पण घाबरू नका, कारण या परीक्षेतूनच तुमचे असे भाग्य उजळणार आहे की आजपर्यंत तुम्हाला तुच्छ लेखणारे लोक उद्या तुमच्यासमोर नतमस्तक होतील. नियतीचा हा कठोर वाटणारा खेळ खरे तर तुमच्या सुवर्णकाळाची नांदी आहे. त्यामुळे कुंभ राशींच्या जातकांनो, ही रात्र तुमच्या धैर्याची आणि अस्तित्वाची सर्वोच्च कसोटी घेणार आहे. आणि 17 एप्रिलच्या अमावस्येनंतर अवघ्या काही तासातच तुमच्या जीवनात असे अविश्वसनीय बदल घडतील, जे तुम्हाला आश्चर्यचकित करतील. हे संकट केवळ पैशाचे किंवा मनाचे नसेल, ते तुमच्या संपूर्ण आयुष्याला नव्याने घडवणारे असेल. आणि त्या संकटाच्या आत कुबेराचा अमूल्य खजिना दडलेला आहे. तो कोणता काळ्या रात्रीचा इशारा आहे आणि तुम्ही स्वतःला या परिस्थितीतून कसे बाहेर काढणार, हे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण एक छोटीशी चूक तुम्हाला आयुष्यभर पश्चातापात ठेवू शकते, तर एक योग्य निर्णय तुम्हाला जगजेता बनू शकतो. कुंभ राशींच्या जातकांनो, या दर्श अमावस्यानंतर येणारे पहिले मोठे वळण तुमच्या कल्पनेपलीकडचे असेल. गेल्या कित्येक महिन्यापासून तुम्ही ज्या अडचणीमध्ये गुरफटलेले होता, त्यातून आता मुक्तता मिळणार आहे. नशिबाचे एक असे चक्र फिरणार आहे की अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आपोआप पार पडतील. हे वळण सुरुवातीला तुम्हाला थोडे गोंधळात टाकेल, पण हे ब्रह्मांडाने तुमच्यासाठी रचलेले एक अप्रतिम योजना आहे. या काळात तुम्हाला अशा व्यक्तींची अनपेक्षित साथ मिळेल, जी तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. हे वळण केवळ व्यावसायिक नसेल, तर तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही एक भक्कम स्थैर्य येणार आहे. तुमची निर्णय क्षमता या काळात अत्यंत तीव्र होईल. परंतु मित्रांनो, जेव्हा नशीब वेगानं बदलते, तेव्हा जुन्या सवयी आणि नकारात्मक विचार तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतातच. त्यामुळे या वळणावर केवळ आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, कारण हीच ती क्षण आहे जेव्हा तुमचे भविष्य सोनेरी अक्षरांनी लिहिले जात आहे. कुंभ राशींच्या जातकांनो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे या काळात तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल. जी संधी हातातून निसटली असे तुम्हाला वाटत होते, तीच संधी नव्या रूपात आणि अधिक शक्तीने तुमच्या समोर येईल. हे वळण सांगत आहे की आता थांबण्याची नव्हे, तर झेप घेण्याची वेळ आहे. दर्श अमावस्येचा अदृश्य आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा आहे, जो तुम्हाला यशाच्या अशा शिखरावर घेऊन जाईल, जिथून मागे वळून पाहताना तुम्हाला केवळ तुमच्या परिश्रमाचे सार्थक दिसेल. त्यासोबतच कुंभ राशींच्या जातकांनो, या अमावस्येनंतर घडणारा दुसरा मोठा बदल म्हणजे सत्याचा उलगडा. गेल्या कित्येक दिवसापासून तुमच्या मनात जी अस्वस्थता होती, ती आता कायमची संपेल. तुमच्या मागे कोण काय बोलतो, कोण खरा हितचिंतक आहे, हे स्पष्टपणे समजेल. हे सत्य सुरुवातीला धक्कादायक वाटेल, पण तुमच्या भावी यशासाठी ते अत्यंत आवश्यक आहे. कारण मनातील अंधार दूर झाला की यशाचा रस्ता आपोआप दिसू लागतो. कुंभ राशींच्या जातकांनो, हा काळ दूध का दूध आणि पाणी का पाणी करणारा ठरेल. ज्यांनी तुमच्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला, त्यांचा खरा चेहरा समाजासमोर येईल. आणि त्यातील सर्वात सकारात्मक गोष्ट म्हणजे यामुळे तुमचा आंधळा विश्वास तुटेल आणि तुम्ही अधिक व्यावहारिक बनाल. निसर्ग स्वतः तुमची बाजू घेणार असून तुमचे विरोधक आपोआप शांत होतील, कारण तुमचे कर्म आणि कार्यच त्यांना सर्वोत्तम उत्तर देईल.
या सत्याच्या प्रकाशात तुम्हाला स्वतःच्या अंतर्गत शक्तीची जाणीव होईल आणि तुम्हाला कळेल की तुमच्याकडे अशी ताकद आहे ज्याने कोणत्याही संकटाला तुम्ही सामोरं जाऊ शकता. ही अमावस्या तुम्हाला केवळ सजग करणार नाही, तर तुम्हाला सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या इतके खंबीर बनवेल की तुम्ही आयुष्यातील सर्वात धाडसाचे निर्णय सहजपणे घेऊ शकाल. ही रात्र तुमच्या मनातील भीती नष्ट करून तिथे आत्मविश्वासाचे बीज पेरेल, जे तुमच्या येणाऱ्या सोनेरी काळाचा भक्कम आधार ठरेल. त्यासोबतच कुंभ राशींच्या जातकांनो, या अमावस्येनंतर तिसरी घटना म्हणजे अचानक धनलाभ आणि प्रगतीचे दरवाजे उघडणे. ज्या आर्थिक अडचणींनी रात्री झोप उडवली होती त्या बर्फासारख्या विरघळताना दिसतील. नशिबाच्या एका गुप्त चावीने तुमचे बंद नशीब उघडणार आहे. एखादा जुना अडकलेला पैसा किंवा रखडलेला व्यवहार या काळात अनपेक्षितपणे मार्गी लागेल. ही अमावस्या रिकाम्या हाताने नव्हे तर भरभरून आशीर्वाद घेऊन येत आहे. या काळात तुम्हाला अशा काही संधी मिळतील ज्या बाहेरून साध्या दिसतात पण आत मोठे यश दडलेले आहे. तुमच्या परिश्रमाचे फळ मिळवण्याची हीच ती खरी वेळ आहे. जर तुम्ही नव्या व्यवसायाचा किंवा कामाचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी सोन्यापेक्षाही मूल्यवान आहे. मात्र एक महत्त्वाचा सल्ला, जेव्हा लक्ष्मी माता प्रसन्न होते तेव्हा गुप्त शत्रूही सक्रिय होतात. त्यामुळे तुमच्या प्रगतीची चर्चा शांतपणे आणि गुपचूप करत राहा. हा काळ तुमच्या देण्याघेण्याची हिशोब चुकते करणाराही ठरेल आणि तुमच्या घरात आनंदाचे वातावरण येईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून अशी शुभ वार्ता मिळेल जी सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणेल. ही अमावस्या तुमच्या आर्थिक चिंतांचा कायमचा अंत करणारी ठरणार आहे. कुंभ राशींच्या जातकांनो, 17 एप्रिलच्या या दर्श अमावस्येनंतर चौथी मोठी घटना तुमच्या वैयक्तिक जीवनाशी आणि नातेसंबंधाशी जोडलेली आहे. गेल्या काही काळापासून नात्याबाबत मनात जी घालमेल होती ती आता शांत होणार आहे. या काळात ज्या व्यक्ती तुमच्या वाटचालीत अडथळा ठरत होत्या किंवा मनात राग बाळगत होत्या त्या आपोआप दूर होतील. हे नात्यांचे शुद्धीकरण सुरुवातीला वेदनादायी वाटेल, पण हे निसर्गाने तुमच्यावर केलेले सर्वात मोठे उपकार असतील. ही अमावस्या खऱ्या आणि प्रामाणिक माणसांना ओळखण्याची दृष्टी देऊन येत आहे. जिथे गैरसमज आणि दुरावा होता तिथे आता संवादाचे नवे सेतू बांधले जातील. विशेषतः जोडीदारासोबत किंवा घरातील जवळच्या सोबतचे नाते अधिक घट्ट होईल. तुम्हाला जाणवेल की संकटात साथ देणारीच माणसे तुमची खरी संपत्ती आहे. नात्यामधील हा सकारात्मक बदल तुम्हाला मानसिक बळ देईल आणि तुम्ही नव्या जोमाने उभे राहाल. या काळात समाजात तुमची प्रतिष्ठाही वाढेल, लोक तुमच्या मताला महत्त्व देतील आणि तुमच्या मार्गदर्शनाची किंमत वाढेल. जुने वाद मिटवण्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे, पण लक्षात ठेवा, प्रत्येकाला क्षमा करा, परंतु पुन्हा त्यांना तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याची संधी देऊ नका. हा काळ तुम्हाला शिकवेल की यश मिळवायचे असेल तर योग्य माणसाची साथ असणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. आणि ही दर्श अमावस्या तुमच्या आयुष्यात प्रेमाचा आणि विश्वासाचा नवा सुगंध घेऊन येत आहे. कुंभ राशींच्या जातकांनो, 17 एप्रिलच्या या दर्श अमावस्येनंतर घडणारी पाचवी आणि सर्वात निर्णायक घटना म्हणजे तुमच्या अस्तित्वाचा विजय. आत्तापर्यंत जगासाठी तुम्ही काय होता यापेक्षा आता स्वतःसाठी काय बनणार आहात याची ही नांदी आहे. हा काळ तुमच्यासाठी एका नव्या जन्मासारखा असेल. ज्यांनी तुम्हाला दुर्बळ समजून बाजूला केले होते त्यांना आता तुमच्या यशाचा आवाज ऐकू जाईल. हा केवळ विजय नसेल तर तुमच्या रात्रभर जागून घेतलेल्या परिश्रमाचा अभिमानास्पद सन्मान असेल. या काळात तुमची आंतरिक शक्ती जागृत होणार आहे. तुम्ही अशी आव्हाने स्वीकाराल जी बघायलाही लोक घाबरतात. करिअरमध्ये असे काही अधिकार किंवा पद मिळू शकते ज्यामुळे विरोधकांचा जळफळाट होईल, पण हीच ती क्षण आहे जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त शांत राहायचे आहे, कारण तुमचे यशच तुमचे उत्तर असेल. दर्श अमावस्येची ही ऊर्जा सांगत आहे की तुमच्या प्रगतीचा रथ आता कोणीही थांबवू शकणार नाही, कारण काळ स्वतः तुमच्यासोबत चालत आहे. या पाचव्या टप्प्यात तुम्ही स्वतःला नव्या रूपात पाहाल, एक असे व्यक्तिमत्व जे आता परिस्थितीचा दास नाही तर परिस्थितीचा निर्माता आहे. ही दर्श अमावस्या तुमच्या आयुष्यातील सर्व दुर्दैवाचे जुने हिशोब मिटवून आनंद आणि समृद्धीचे नवे खाते उघडत आहे. तयार राहा, कारण हा काळ तुमच्या सुवर्ण इतिहासाची पहिली ओळ लिहिणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या राशीवर शनीची 7.5 असल्याने या अमावस्येला एक गुप्त उपाय तुम्हाला सर्व संकटातून बाहेर काढण्यास मदत करेल. अमावस्येच्या दिवशी जवळच्या ग्रामदेवी मंदिरात जाऊन श्रद्धेने एक लाल रंगाचे ओटीचे कापड
5 सुकी खारीक आणि 2 विड्यांची पाने अर्पण करा. मंदिरात बसून देवीची आरती म्हणा आणि घरावरील इडापिडा टळू दे अशी मनापासून प्रार्थना करा. या उपायाने कुंभ राशीवरील राहुकेतूंची सावड दूर होते आणि देवीच्या कृपा आशीर्वादाने अडलेली कामे मार्गी लागतात. हा उपाय करताना कोणाशीही बोलू नका. मनात पूर्ण श्रद्धा ठेवा. मित्रांनो, हा काळ धैर्याचा आहे आणि तुमची हीच भक्ती तुम्हाला यशाच्या शिखरावर नेणार आहे. जर ही माहिती तुमच्या उपयोगाची वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या कुटुंबावर ग्रामदेवी आणि कुलदेवतेची कृपा सदैव राहावे असे वाटत असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने आई अंबाबाई की जय किंवा कुलदेवता प्रसन्न असे लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट म्हणजे तुमच्या विश्वासाची साक्षी आहे. आणि असेच रोज नशिबाचे सत्य आणि उपाय जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची साथच आमची खरी ताकद आहे. श्री स्वामी समर्थ.